वारं फिरलंय. देशात खरंच वारं फिरलं आहे का? भारतातील जेनझींमध्ये रागा म्हणजेच राहुल गांधी यांची क्रेज वाढत आहे का? आणि जेनझी खरंच सत्ता पालट करण्यात सिंहाचा वाटा घेतील का? अशी असंख्य प्रश्न भारतातील जनतेला पडली आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशाच अनेक असंख्य प्रश्नांची उत्तरे आणि नेमकं वार कुठं आणि कसं फिरलंय. एक इंस्टाग्रामचं अकाउंट अचानक चर्चेत आलं आणि बघता बघता त्याच अकाउंटला मिलियन मध्ये फॉलोअर्स पण मिळाले. पण कोणालाच वाटलं नाही की एका इंस्टाग्रामच्या पेजमुळे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लागेल. गेल्या काही दिवसात आपण पाहिलं की जंतर मंतरवर घडलेल्या आंदोलनाने धर्मेंद्र प्रसाद म्हणजे देशाचे शिक्षण मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला लागला. ह्या आंदोलनामध्ये जेनझी म्हणजेच देशातील युवकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या ताकदीचा परिचय दिला. आंदोलनामध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा भरपूर फायदा घेतला. मग तो सरकारवर टीकाशस्त्रांपासून ते जनतेतून मिळून मिसळून केलेल्या संवादापर्यंत. ह्या सगळ्या गोष्टीत अचूक फायदा घेतला तो म्हणजे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन सरकारला परफेक्ट बॅकफुटवर ढकललंच, पण युवकांच्या मनात मताची घरे बांधली ती वेगळी. कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतर त्यानंतर आता राहुल गांधींनी छात्रों की गूंज हे अभियान देशामध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे आणि याची सुरुवात पुण्यामधून केली आहे. छात्रों की गूंज कार्यक्रमाला जमलेली गर्दी आणि मिळालेला प्रतिसाद पाहून सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये वैचारिक वादळे फिरायला सुरुवात झाली आहे आणि हे पुरेपूर त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम सतत बोलायचे, भारताची ताकद काय असेल तर ती देशामधली 65% अधिक असणारी युवा लोकसंख्या आहे. आणि राहुल गांधींनी नेमकं तेच मनावर घेऊन पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी आगेकूच करण्याच्या अभियानाला युवांपासून सुरुवात केली आहे. जर देशातील युवांचा असाच प्रतिसाद राहुल गांधी यांना राहिला तर मात्र मोठा भाई आणि नरेंद्र मोदींचे डोकेदुखी वाढतच जाणार हे मात्र नक्की. आता ते कसं पाहूया पुढील आकड्यांवर. हे आकडे आहेत 2024च्या लोकसभा इलेक्शनचे. यामध्ये सरळ दिसून येत आहे की 18 ते 29 वयोगटातील 50% मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. तर 2024च्या लोकसभामध्ये NDA आघाडीला 43.6% आणि इंडिया आघाडीला 37.1% मतदान मिळवण्यामध्ये यश आलं होतं. दोन्ही आघाडींच्या मध्ये जवळपास फक्त 6% मतदानाचा फरक होता. पण जर राहुल गांधी आणि जेनझीमध्ये जर असाच चांगला सहवाद राहिला तर मोदींच्या आघाडीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे हे मात्र नक्की. आणि त्यामध्ये रिझर्वेशन हटाव या इंस्टाग्राम पेजने सरकारचे डोकेदुखी अजून वाढवली आहे. 21 ऑगस्ट 2026 ला रिझर्वेशन हटाव या आंदोलनाला जंतर मंतर वरून 50 लोकांमध्ये सुरुवात झाली. पण आता हीच 50 लोके कधी 50 लाखाच्या पार जातील हे सांगता येणार नाही. फक्त जंतर मंतर नव्हे तर देशातील रमिला ग्राउंड, कॅनॉट प्लेस नवी दिल्ली, शाह ऑडिटोरियम नवी दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यामुळे सरकार अजून जास्त पेचात पडण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींमुळे रागा म्हणजेच राहुल गांधी यांच्याकडे संपूर्ण देशाची नजर टिकून आहे. हे पाहणं महत्वाचं राहील की येत्या इलेक्शनला राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसून सत्ता पालट करतील की मोदी आणि शहांची जोडी परत एकदा देशामध्ये धमाल करेल.